नमस्कार मैत्रिणींनो. तुमच्या घरीसुद्धा भेंडीची भाजी बघून तोंड वाकडी करतात का? तर ही रेसिपी आहे त्यांच्यासाठी अगदी चविष्ट अशी भेंडीची भाजी. चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर मी इथं साधारण पाव किलो भेंडी घेतली होती आणि अशा प्रकारे त्याचं देठ वगैरे काढून अशा प्रकारे इथं उभी अशी थोडीशी चिरून घेतलेली आहे. आता गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया आणि आपण जी उभी चिरलेली भेंडी आहे ती याच्यामध्ये एक 5 मिनटं मंद आचेवर याला हलकंसं फ्राय करून घेऊया. तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता, पण मी इथं शॅलो फ्राय केलेली आहे. आणि आता अशा प्रकारे मंद आचेवर याला आपण हलकंसं लालसर रंगावर इथं बघू शकता आपण कशा प्रकारे ही फ्राय करून घेतलेली आहे. तर आता याला आपण साईडला ठेवून देऊया आणि ह्या भेंडीसाठीचा मसाला बनवून घेऊया. तर आता परत मी गॅसवरती दुसरी कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि असा हा बारीक चिरलेला 2 कांदे घातलेले आहे त्याच्यामध्ये. तर कांदा आपल्याला हलकासा फ्राय करायचा आहे. जास्त लाल पण नाही ठेवायचा आणि जास्त कच्चा पण नाही ठेवायचा. अशा प्रकारे आपण कांदा भाजून घेणार आहोत. तर इथं तर बघू शकता तुम्ही आपण कशा प्रकारे हा कांदा इथं परतून घेतलेला आहे. तर याच्यामध्ये आता मी एक 7-8 पाकळ्या ठेचून घेतलेला लसूण घालून घेतलेला आहे. आता हा लसणाला सुद्धा याचा कच्चापणा जाईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. तर लसणामुळे ना खूपच अशी छान चव येते आपल्या भेंडीच्या भाजीला. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान सोपे रेसिपी बघत राहा. तर याच्यामध्ये आता आपण एक टोमॅटोसुद्धा बारीक चिरलेला घालून घेतलेला आहे, तोसुद्धा फ्राय करून घेऊया. तर आपण 2 कांदे घातले होते आणि मी एकच इथं टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटो जास्त वापरलेला नाही आहे, जेणेकरून आंबट होऊ नये म्हणून मी इथं एकच टोमॅटो वापरलेला आहे. आणि आता हे सर्वच आपले भाजून झालेलं आहे. तर याच्यामध्ये आता आपल्याला थोडेसे मसाले टाकून घ्यायचे आहेत. 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे, 1 चमचा गोडा मसाला घातलेला आहे. त्याच्यानंतर लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला इथं भाजलेला एक अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे आणि मस्त असं याला तेल सुटेपर्यंत हलकंसं परतून घ्यायचं आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता आपण इथं मस्त असं याला फ्राय केलेला आहे. आता याच्यामध्ये एक छोटी वाटी होईल इतकं पाणी घालून घेऊया आणि 1-2 मिनटं याला अशा प्रकारे मिक्स करून परतून घेऊया. आणि खूपच चविष्ट अशी भाजी होते. आणि तुम्हाला ह्या माझ्या अशा सोप्या भाज्या आवडतात का हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आता झाकण लावून हा मसाला पहिल्यांदा आपण 1-2 मिनटं अशा प्रकारे शिजवून घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये आता आपण ही फ्राय केलेली भेंडी घालून घेऊया आणि थोडंसं मिक्स करून घेऊया. तर मुलंसुद्धा तुमची अगदी आवडीनं खातील आणि टिफिनसाठी, मुलांच्या टिफिनसाठी किंवा ऑफिसच्या टिफिनसाठीसुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकताय. आता मिक्स केल्यानंतरसुद्धा आपण एक 5 मिनटं इथं भेंडीची ही भाजी शिजवून घेतलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता इथं मस्त असं याला तरीसुद्धा आलेली आहे आणि अगदी चविष्ट आपली भाजी तयार झालेली आहे. कोथिंबीर घालून याला सर्व करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.